शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीतपणे पार पडले. 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण 61% तर 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 62% मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शेवगाव तालुक्यातील भातकुड गाव येथे मतदारानं ईव्हीएम वरील मतदानाचे चित्रीकरण केल्यानं संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यावेळी दिली आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.